अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. दिदलाधारपदोपदी जानी ती माझी माऊली तुकाराम. देवर्षी नारदाय नमः. महर्षी नारदाय नमः. माऊली तुकाराम तुकाराम. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा. जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय. तुझ्या नामे करो दगड बोलता देहू पंचक्रोशीचा एक एक. गाऊन पवाडे तुकोबा चरित्र भोगू प्रेमानंद सकळीक. तुकादास मनी ठेवून आस साक्षात दर्शन तुकोबाचे. तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांचं महाराजांच्या कथामृतामध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा दंडवत प्रणाम. महाराजांचे या अवनीतलावरती जन्म घेणं आणि लीला करणं हे परम विलक्षण दिव्य रसाचा आगार आहे. कारण महाराज हे वैकुंठातून आलेत, ते मायातीत पुरुष आहेत. सदा सर्वदा भगवत धामात वास करणारे महाराज दीनांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेऊन इथं आले आणि अनेक मंगलमय लीला केल्या की ज्याच्या योगे खऱ्या अर्थानं पांडुरंगाशी भगवंताशी असणारी भक्ती अतिशय दृढ होते आणि एका परमप्रेमाला प्राप्त होते. महाराज स्वतःच म्हटलेत, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे महाराज म्हणतायत की आम्ही वैकुंठवासी आहोत आणि या भूतलावरती याच कारणासाठी आलोत की ऋषी मुनींनी जे जे काय लिहून ठेवलंय भगवत भक्तीचा आचार विचार व्यवहार ते साक्षात वर्तन करून दाखवण्यासाठी आम्ही या भूतलावरती आलोय असं महाराज म्हणतात. म्हणजे महाराज वैकुंठातून आलेत ही खरंच दिव्य गोष्ट आहे. पण कमतरता आहे ती आपल्या विश्वासाची श्रद्धेची की ते जसंच्या तसं समजावून घेण्याची, जसंच्या तसं स्वीकार करण्याची. आणि म्हणून भगवंत आपल्याला दूर आहेत, म्हणून संत दूर आहेत. आहेत अंतरातच सर्वात जवळ असणारा तो आहे, पण दूरस्थ झालाय. मायेच्या प्रभावानं आपल्याला आपली खरी स्थिती कळत नाही आणि भगवंताची स्थिती पण प्राप्त नाही. त्यामुळे हा दुरावा झालाय आणि अनंत योनीमध्ये अनंत जन्मापासून आपण भ्रमण करतोय आणि सदा सर्वदा दुःखच भोगत चाललोय. अनंत जन्म झाले पण खऱ्या सुखाचा खऱ्या आनंदाचा लवलेशही प्राप्त झाला नाही. खरं तर आपला अधिकार, जीवाचा अधिकार हा सदा सर्वदा आनंदमय असण्याचा आहे. आपण त्या आनंदमय भगवंताचे नित्य आणि सनातन अंश आहोत. आनंदो ब्रह्मेती विजानात. भगवंताला आनंद म्हटलं जातं किंवा रसो वैसहा रसम हिवाय लब्ध्वा अनंती भवती. म्हणजे तो रस आहे निश्चितपणे आणि त्याला प्राप्त केलं की आपोआप आपल्याला तो आनंदमय रस प्राप्त होतो. पण आपण बहिर्मुख झालो, त्याच्यापासून विमुख झालो, मायेच्या संगाला लागलो आणि त्या प्रतिक्षण वर्धमान असणाऱ्या आनंदापासून विमुख झालो, दुरावलो त्याला. आपल्याला ती परत अवस्था प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय निरंतरपणे या भौतिक जगतामध्ये या दुःखालयम आणि अशाश्वतम अशा भौतिक जगतामध्ये सदा सर्वदा आपल्याला भ्रमण करावं लागेल. आणि त्यासाठी या जगतातून मुक्त होऊन भगवंताच्या प्रेममय सेवेत सदा सर्वदा संलग्न होण्यासाठी फार मोठी अशी परमसंधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. ती या योगे की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की तो मनुष्य देह भारतवर्षामध्ये मिळाला आहे आणि संतांच्या भूमीत मिळाला आहे
की जिथं ह्या भक्तीची परंपरा आहे आणि सहजपणे त्या भगवंताला प्राप्त करण्याची अनमोल संधी उपलब्ध आहे. आणि अशी देवदुर्लभ संधी उपलब्ध झाल्यानंतर भगवत भक्ती न करता ती वाया घालवणं यासारखा दुसरा मोठा कुठला आत्मघात असणार नाही. आणि म्हणून मनुष्य जीवन जर खऱ्या अर्थानं सार्थक करायचं असेल, सर्वार्थानं सार्थक करायचं असेल, तर भगवत संबंधाचं ज्ञान प्राप्त करून भगवत भक्तीच्या योगे भक्तिप्रेमाला प्राप्त करणं हे एकमेव उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. आणि सर्व वेदशास्त्रांचं, पुराणांचं, श्रुतींचं, स्मृतींचं, अनेक संतांनी, महात्म्यांनी आणि महापुरुषांनी दिलेल्या उपदेशाचं जर सार काढलं, तर एका भक्तीशिवाय भगवंताशी असणारा आपला संबंध जाणता येत नाही आणि त्या परमप्रयोजनीय परमप्रेमाची प्राप्ती, भगवत प्रेमाची प्राप्ती त्याशिवाय होऊ शकत नाही, हेच निघतं. म्हणून नारदजी सुद्धा भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी असं त्रिवाच्या सांगतात. अशा या भक्तीचे अनेक अंग आहेत, अनेक प्रकार आहेत. त्याचा आपण अनुषंगानं कथेच्या प्रसंगाने विचार करणारच आहोत. पण इथं सांगण्यासारखी एकच गोष्ट वाटते, की अशी भक्ती जर करायची असेल किंवा अशा प्रकारच्या परमभक्तीला जर प्राप्त व्हायचं असेल, तर सर्वोच्च उपाय काय असेल? तर संत समागम आहे. आणि हाही सर्व शास्त्र, श्रुती, वेद, पुराण, आचार्य, संत, महापुरुष या सर्वांचा निर्णय आहे. आदिपुराणामध्ये एक फार महत्त्वपूर्ण श्लोक आहे. इमे भक्तजनः पार्थ न मे भक्ताश्च ते जनः मद्भक्तानां च ये भक्तः ते मे भक्ततमा मतः. म्हणजे काय, तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे माझे भक्त आहेत ते खऱ्या अर्थानं माझे भक्त नाहीत, तर माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत तेच माझे खरे भक्त आहेत. माझ्या संतांचे, माझ्या आचार्यांचे किंवा माझ्या सेवकांचे जे भक्त आहेत तेच माझे खरे भक्त आहेत. आणि म्हणूनच भगवत भक्तीमध्ये भक्तांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. संत समागमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सत्संगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि अशा प्रकारचा संत समागम किंवा सत्संग जेवढा भक्तांच्या कथामधून होतो तेवढा इतर कशामध्ये होत नाही, मात्र निश्चित आहे. किंबहुना त्या भगवंताला सुद्धा स्वतःच्या नाम, रूप, गुण, लीला यांच्या कथांच्या पेक्षा भक्तांच्या लीला कथा अधिक आवडतात. त्याच्यामध्ये तो अधिक रुची घेतो. किंबहुना त्या कथांच्यासाठी तो भक्तांच्या मागं पुढं अगदी त्यांची पायधुळी घेत सुद्धा फिरत असतो. आणि म्हणून जिथं भक्तांच्या कथा असतात, ज्या कर्णपटलामध्ये त्या भक्त कथा जातात आणि हृदयामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतात, तिथं भगवत भक्तीचा तत्क्षणी उदय होतो. भगवंत तिथं स्वतःच स्वतःला देऊन टाकत असतो, स्वतः विकला जातो. कारण भगवंताला भक्त जेवढे प्रिय आहेत तेवढी कोणतीही गोष्ट प्रिय नाही. आणि म्हणून या अवनीतलावरती काय फार महत्त्वपूर्ण असेल तर भक्त आणि भक्तकथा. आणि आज आपण अशाच एका विशेष सुकृताचे धनी होत आहोत की महाराजांच्या सारख्या परमभक्ताच्या लीला कथामृतामध्ये अवगाहन करण्याचे परमभागी होत आहोत. खरं तर जी महाराजांची कथा आपण पाहणार आहोत ती भक्तिप्रेमानं परिपूर्ण भरलेली आहे. आणि त्यामध्ये ती महिपती बाबांच्या सारख्या परमभक्तानं काव्यरूपातनं वर्णन केलेली आहे की जे महाराजांचे कृपापात्र आहेत, ज्यांना महाराजांनी स्वप्नामध्ये उपदेश दिला आहे आणि शक्ती संचारण केलेलं आहे. त्या महिपती बाबांना शतशः प्रणाम, शतशः वंदन. आणि त्यांच्या चरणकमलाच्या ठिकाणी महाराजांच्या कथारूपी अमृताचं वर्णन करण्यासाठी आशीर्वादरूपी प्रार्थना. त्याचबरोबर सर्व श्रोत्यांना, भाविकांना, भक्तांनाही माझा दंडवत प्रणाम. आणि आता आपण महाराजांच्या कथेकडे वळू. आपण तुकाराम महाराजांचं चरित्र हे जे महिपती बाबांनी ओवीबद्ध काव्यमय रूपातनं सांगितलेलं आहे, ते जिथं गरज असेल तिथं काव्यमय रूपातनं आणि विशेष करून गद्य रूपातनं, कथा रूपातनं पाहणार आहोत. आता आपण प्रथम अध्याय बघू. सुरुवातीच्या 5 ओव्या अशा आहेत. ग्रंथाच्या आरंभी महिपती बाबांनी पांडुरंगाच्या रूपातनं मंगलाचरण केलेलं आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः. जय जय पांडुरंग रुक्मिणीवरा,
अचळ अढळ निर्विकारा, लीला विग्रही करुणाकरा सर्वेश्वरादिपुरुषा. जय जयाजी करुणामूर्ती, अनंत अपार तुझी कीर्ती. अनंत लीला नाना रीती, वर्णिता श्रुती कुंठित. तुआ निज भक्तांच्या कैवारे, घेतले 10 अवतार. दुष्ट दैत्य मारुनी दुर्धर, रक्षिले साचार निजदासा. आता कलियुगा माझी साचार, वसविले पुंडलिकाचे द्वार. जगनी ठेवूनी दोन्ही कर, विटेवरी उभाससी. नासागरी ठेवून या दृष्टी, भक्तांसी पाहसी कृपादृष्टी. भाविक जनांसी देऊनी भेटी, भवसंकटी रक्षिसी. कथारंभ करतानाच महिपती बाबा सद्गुरूपात असलेल्या महाराजांना प्रणाम करतात आणि त्यांच्या भक्तीचा मुख्यार्थ किंवा मूळ गाभा जो नामसंकीर्तन आहे त्याचं प्रतिपादन करतायत. आता सद्गुरु तुकाराम समर्थ, तयासी माझा प्रणिपात. ज्यानी अवतार घेऊनी मृत्युलोकात, दाविला भक्तिपंत साधका. योग यागानी व्रत, कलियुगी नव्हेची यथास्थित. नाम संकीर्तनी तरतील बहुत, वचन व्यासोक्त भागवती. त्याचा अर्थ सखोल परम, जडमुडांसी नकळे वर्म. यास्तव अवतार तुकाराम, साधकांशी नेम लावावया. म्हणजे कलियुगामध्ये योग याग व्रत किंवा इतर सर्व कर्मधर्मांचं विशेष महत्त्व नाही, तर एका नामसंकीर्तनानंच सर्व जीवांचा उद्धार होईल आणि भगवत प्रेमाची प्राप्ती होईल. हे वचन व्यासाने भागवतामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. किंवा भागवताचा खरा सार अर्थ असाच आहे की भगवंताच्या नामसंकीर्तनातूनच सर्व अर्थ प्राप्त होतील किंवा भगवत धाम, भगवत प्रेम किंवा भगवंत प्राप्ती ही त्या नामसंकीर्तनानंच होईल किंवा नामसंकीर्तनानं जेवढ्या सहज होईल तेवढ्या इतर कोणत्या साधनानं होणार नाही. आणि हे व्यासदेवांचं गूढ अर्थाचं वचन हे जडमुडांना समजून येणार नाही, कारण फक्त नामसंकीर्तन करून परमप्रेमाची प्राप्ती म्हणजे सर्वोच्च अवस्था प्राप्त होणं हे एवढं सहज कसं शक्य आहे हे जीवांना, ज्यांची चेतनाबद्ध आहे त्यांना कळणं फार अवघड आहे. आणि ते व्यवस्थित कळावं फक्त सांगून नव्हे तर आचरण करून, कारण त्याशिवाय जनसामान्यांना ते यथार्थ अर्थानं कळणार नाही. आणि म्हणून ते आचरण करून दाखवण्यासाठीही महाराजांचा अवतार झाला आणि खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन करून त्यांनी सर्व लोकांना भक्तिपंथाला लावलं आणि या कलियुगामध्ये भक्ती सुलभ करून दाखवली. आता ही नामसंकीर्तन भक्ती एवढी महत्त्वाची का आहे? तर साधारणतः सर्वजण हे जाणतात, सर्वश्रुत आहे की कलियुगामध्ये हरीचं नाम फार महत्त्वाचं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा बृहन्नारदीय पुराणात सांगितल्याप्रमाणे हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम, कलौ नास्ते वनास्ते वनास्ते गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये हरीचं नाम आणि हरीचं नाम याशिवाय तरणोपाय होऊ शकत नाही किंवा याशिवाय परमगती प्राप्त होऊ शकत नाही नाही आणि नाही. कोणतीही विशेष गोष्ट सांगायची असेल आणि ती जर ठामपणे सांगायची असेल तर द्विरुक्ती वापरली जाते. म्हणजे मी करणार म्हणजे करणारच असं ही द्विरुक्ती आहे, तेव्हा त्याच्यामध्ये अतिशय निश्चय असतो. पण इथं तिरुक्तीनं सांगितलंय म्हणजे 3दा सांगितलंय आणि म्हणून हे नितांत सत्य आहे किंवा याशिवाय दुसरी कुठली अवस्थाच सत्य असू शकत नाही आणि म्हणून कलियुगामध्ये हरिनामच महत्त्वाचं आहे. आता अशा या नामाची साधना जेव्हा साधक करत असतो तेव्हा तो मुख्यत्वे 3 प्रकारानं करत असतो. एक तर नामजप, दुसरं म्हणजे नामाचं स्मरण म्हणजे नामस्मरण आणि तिसरं म्हणजे नामसंकीर्तन. आणि नामसंकीर्तन म्हणजे उच्च स्वरामध्ये घेतलेलं भगवंताचं नाम. अशा या नामसंकीर्तनामध्ये नामाचा जप हा आपोआपच होत असतो, कारण भगवंताचं नाम मुखाद्वारे उच्च स्वरानं गायलं जात असताना नामजप हा होतच असतो. आणि जो नामसंकीर्तन करतो असा भक्त त्या नामामध्ये, त्याच्या रूपामध्ये, ध्यानामध्ये भगवंताच्या अशा प्रकारे तल्लीन झालेला असतो की स्मरण हे आपोआपच घडत असतं. याचा अर्थ असा आहे की नामसंकीर्तनामध्ये नामजप आणि नामस्मरण ह्या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. आणि म्हणून नामाच्या साधनेमध्ये नामसंकीर्तन महत्त्वाचं आहे आणि भक्तींच्या साधनामध्ये नाम महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये सर्वोच्च काय असेल तर नामसंकीर्तन आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा
नामसंकीर्तनाच्या महत्त्वाचं प्रतिपादन करणारा एक विशेष श्लोक आहे. कलिं सभा जयन्ति आर्यः गुणज्ञः सारभागिना यत्र संकीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते. म्हणजे काय तर जे लोक खऱ्या अर्थानं ज्ञानी आहेत, गुणवान आहेत आणि सारग्रही आहेत, ते या कलियुगाचं महत्त्व जाणून त्याची प्रशंसा करतात. या कलियुगामध्ये तसे अनेक दोष आहेत, पण तरीही प्रशंसा करतात. का? तर जीवनाची परमपूर्णता फक्त संकीर्तनानंच प्राप्त करता येते आणि आध्यात्मिक स्वार्थ म्हणजेच भक्तीची आणि भगवत प्रेमाची प्राप्ती, त्या प्रयोजनीय परमप्रेमाची प्राप्ती ही या संकीर्तनाच्या पोटीच होते. एवढंच नव्हे तर भगवद्गीता पण सांगते की ज्या महात्म्यांनी पूर्णावस्था प्राप्त केलेली आहे असे सिद्ध महापुरुष सुद्धा कोणती भक्ती करतात तर संकीर्तन भक्तीच करतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजेच नामसंकीर्तन ही फक्त साधन भक्तीच आहे असं नाही, तर ती सिद्ध भक्ती सुद्धा आहे. अशा प्रकारे नामसंकीर्तनानं जीवनाचा सर्वोच्च लाभ प्राप्त करता येतो. नवे नवे नामसंकीर्तन हाच सर्वोच्च लाभ आहे. पण व्यासदेवानी भागवतात प्रतिपादित केलेल्या या वचनाचा सखोल अर्थ जडमूढांना कळणार नाही. का? तर एवढ्या साध्या आणि सोप्या साधनातून सर्वोच्च लाभ कसा प्राप्त होऊ शकतो हे कुठं त्यांना उलगडणार नाही. आणि म्हणून त्या व्यासवचनाचा अर्थ प्रकट करून दाखवण्यासाठी, प्रत्यक्ष करून दाखवण्यासाठी महाराजांनी या भूतलावरती अवतार ग्रहण केला आणि नामसंकीर्तन करून सर्वांना उद्धाराचा मार्ग मोकळा केला. ज्याने नाम संकीर्तन करुनिया निरसली सकळ प्रपंच माया सद्भावे आळवणी पंढरीराया केली काया ब्रह्मरूप. मग प्रसन्न होनी रुक्मिणीकांत चुकविला काळाचा घात वैकुंठ भुवनी देहासहित नेले तुकया ते कलियुगी. आणि अशा प्रकारे महाराजांनी आपल्या अवतार लीलेमध्ये मुख्यार्थानं कोणती भक्ती केली असेल तर ती नामसंकीर्तन आहे. आणि या नामसंकीर्तनाच्या योगानं त्यांनी सर्व प्रपंच माया निरसून दाखवली आणि सद्भावानं त्या सगुण भगवंताचं पांडुरंगाचं भजन करून काया ब्रह्मरूप करून घेतली आणि सदेही वैकुंठ गमन करून दाखवलं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती काय तर महाराजांनी जी भक्ती केली ती प्रकट रूपानं केली. म्हणजे काय? नाम घेतलं ते नाम संकीर्तनाच्या रूपानं, म्हणजे प्रकट रूपातनं वैखरीच्या द्वारे नाम घेतलं. आणि भक्ती कुणाची केली तर त्या सगुण रूपाची, परमात्मा किंवा ब्रह्मरूपाची भक्ती नाही केली, तर जो विटेवरती उभा आहे, जो सगुण आहे, साक्षात आहे, अशा भगवंताची भक्ती केली. म्हणजे ज्याची भक्ती केली तोही सगुण आणि प्रकट, आणि जी भक्ती केली तीही प्रकट रूपातली नामसंकीर्तन भक्ती. आणि म्हणून जो प्राप्त दिया आहे, प्रकट आहे, तोच प्रकट रूपातनं ब्रह्मरूप झाला. आणि हेच महाराजांची काया ब्रह्मरूप होण्यामागचं रहस्य आहे. महिपती बाबा पुढं म्हणतात, जो भक्तिज्ञान वैराग्य पुतळा ज्याचे अंगी अनंत कळा तो सद्गुरु तुकाराम आम्हाशी जोडला स्वप्नी दिदला उपदेश. असं महाराज म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी मूर्तिमंत रूपाने ज्यांच्यामध्ये वास करत होत्या आणि त्यांच्या योगी साकार झालेलं हे रूप म्हणजेच महाराजांचा देह. खरं तर इथं भक्ती हीच मुख्य आहे. ज्ञान आणि वैराग्य ही भक्तीची विशेषणं आहेत खऱ्या अर्थानं. म्हणजे ज्ञान आणि वैराग्याने युक्त असलेली भक्ती. कारण महाराजांचं या भूतलावरती अवतार घेण्याचं मुख्य प्रयोजन होतं भक्तीचंच प्रतिपादन करणं. ज्ञान आणि वैराग्याने त्यांना साथ दिली. भागवतामध्ये पण या अर्थाचा एक श्लोक आहे. वासुदेवी भगवती भक्तियोगा प्रयोजितः जनयत्याच वैराग्यम ज्ञानम च यदहैतुकम्. म्हणजे श्रीकृष्णांच्या ठिकाणी जी भक्ती असते त्या भक्तीच्या पोटी आपोआप अहेतुक ज्ञान आणि वैराग्य निर्माण होतं, ना की ज्ञान आणि वैराग्याच्या पोटी भक्ती निर्माण होते. भक्ती ही मूळ आहे आणि भक्तीच्या मागं ज्ञान आणि वैराग्य येत असतात. आणि या अर्थानं भक्ती हीच महत्त्वाची आहे आणि भक्तीच्याच पोटी भगवंताची प्राप्ती होत असते. अशी भक्ती ज्या महाराजांच्या रूपातनं खऱ्या अर्थानं आविर्भूत झाली होती ते महाराज महिपती बाबा म्हणतात
की मला सद्गुरू रूपातनं प्राप्त झाले आणि स्वप्नामध्ये त्यांनी मला उपदेश दिला. ही खरंच फार आणि फारच महत्त्वाची गोष्ट आहे. सद्गुरू प्राप्ती ही जीवनाची पूर्णता आहे. सद्गुरू या अर्थाने की ते भगवतप्राप्त महापुरुष आहेत आणि अशा सद्गुरूंची प्राप्ती, अशा भक्तांची प्राप्ती ही नारदजी आपल्या भक्तिसूत्रात सांगतात की ती दुर्लभ आहे, अगम्य आहे आणि अमोघ आहे. म्हणजे अशा महापुरुषांची प्राप्ती होणं ही फार आणि फार दुर्लभ गोष्ट आहे. जसं महाराज म्हणतात, "बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली." म्हणजे संतांची भेट एवढी अवघड आहे, की जर झाली तर निश्चितपणे हे समजायचं, की त्या भगवंतांनी कृपा केली. भगवंताच्या कृपेशिवाय संत भेटत नाही, एवढी विशेष गोष्ट आहे. संतांचं भेटणं, संतांचा संग किंवा संतांची प्राप्ती म्हणून दुर्लभ आहे असं नारदजी भक्तिसूत्रात म्हणतात. परंतु अमोघ म्हणण्याचा अर्थ असा आहे, की ती कधीही व्यर्थ जात नाही, व्यर्थ जात नाही. आणि इथं सांगण्याचा उद्देश हाच आहे, महिपती बाबांना महाराज सद्गुरू रूपात भेटले, ही एवढी विशेष गोष्ट आहे, की अशा मायातीत, प्रपंचातीत असणाऱ्या महापुरुषांची सद्गुरू रूपातनं प्राप्ती आणि त्यांनी केलेली कृपा ही कधीही वाया जाणारी नसते. आणि म्हणून हे विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्वाची गोष्ट आहे महिपती बाबांच्या बाबतीत घडलेली. आणि म्हणून स्वप्नामध्ये जो महिपती बाबांना महाराजांनी उपदेश दिला किंवा दर्शन दिलं, ही परम किंवा अनन्यसाधारण महत्त्वाची गोष्ट आहे. किंबहुना महाराजांना सुद्धा बाबाजींनी स्वप्नामध्येच दर्शन दिलं होतं. आणि अशा महिपती बाबांनी प्रकट केलेलं महाराजांचं चरित्र हे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. कारण महाराजांचं मनोगत किंवा मनोभीष्ट खऱ्या अर्थानं कोण जाणत असेल तर महिपती बाबा. कारण त्यांची मती ही अनन्यपणे महाराजांच्याशी संलग्न होती आणि महाराजांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त होता. म्हणून ह्या चरित्राचं विशेष महत्त्व आहे. महिपती बाबा पुढं म्हणतात, "मी तरी सर्वाविषयी हीन, ऐसे साक्ष देतसे मन, परी कृपा केली कवन्या गुणी, त्याचे कारण तुची जाणे." महिपती बाबा म्हणतात की मी खरं तर दीनहीन आहे, माझ्यामध्ये कोणतेही गुण नाहीत, तरीसुद्धा महाराजांनी कोणती योग्यता बघून माझ्यावरती कृपा केली मलाही माहीत नाही. आता हे जे दैन्य महिपती बाबा प्रकट करतात, हेच ॲक्च्युली भक्तीचा पाया आहे आणि भक्तीचा कळस पण हाच आहे. बृहन भागवतामृतामध्ये एक श्लोक आहे, तत् योग ज्ञान कर्मादि साधन दूरता स्थितम सर्वत्र नैरपेक्षेन भूषितम दैन्यमूलकम. या श्लोकाचा अर्थ आहे की व्रजवासीय प्रेम जे सर्वोच्च आहे किंवा भक्तिप्रेम हे योग, ज्ञान किंवा कर्म यांच्यापासून फार दूर आहे. मग कशानं प्राप्त होतं ते? तर सर्वत्र नैरपेक्षेनं ते प्रेम प्राप्त करण्यासाठी तिथं कुठल्याही साधनाची अपेक्षा नाही. साधनानं प्राप्त होण्याची गोष्टच नाही ती. एवढं उच्च आहे ते. पण भूषितम दैन्यमूलकम, ते परमप्रेम एका दैन्याच्या पोटी भूषित होतं, दीनतेच्या पोटी भूषित होतं. म्हणून भक्तांच्याकडे दीनता येते. जिथं दीनता आहे तिथंच प्रेमाचा प्रादुर्भाव होतो. जिथं दीनता आहे तिथं तो भक्त सर्व भौतिक जंजाळातून मुक्त झालेला आहे आणि मग त्याची गती भगवंताकडे होते. त्याचा आपोआप भगवद अनुराग वाढायला लागतो, भौतिक असे वैराग्य व्हायला लागतं, दीनता वाढते. जशी दीनता वाढते तसं भगवत प्रेम वाढतं, जसं भगवत प्रेम वाढतं तशी दीनता वाढते, जशी दीनता वाढते तसं भगवत प्रेम वाढतं. अशा प्रकारे हे प्रतिक्षण वर्धमान होत जाणारं भगवत प्रेम प्राप्त होतं आणि तीच दीनता महिपती बाबा इथं व्यक्त करतायत. म्हणून भक्तीमध्ये मोठं होऊन चालत नाही, तर लहानाहून लहान व्हायचं असतं. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेना कीर्तनीया सदा हरी. महाप्रभू सांगतात की रस्त्यावरती पडलेल्या तृणापेक्षा सुद्धा दीन होणं गरजेचं आहे. तरुपेक्षा पण सहिष्णू होणं गरजेचं आहे. वृक्षापेक्षा पण सहिष्णू होणं गरजेचं आहे, सहनशील होणं गरजेचं आहे. अमानिना आणि मान देना, स्वतः मानाची अपेक्षा न करता इतरांना मान देणारा व्हायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदा सर्वदा कीर्तनीय हरी, हरीचं नाम गुणलीलांचं सदा सर्वदा कीर्तन करणं गरजेचं आहे. आणि हेच भक्ती प्राप्त करण्याचं, भक्तिप्रेम प्राप्त करण्याचं सूत्र आहे. महिपती बाबा तेच व्यक्त करतात आणि ते व्यक्त करतात म्हणजे आपण सुद्धा त्याचा अंगीकार करणं गरजेचं आहे. तर भक्तांनो, महाराजांचं चरित्र श्रवण करताना आपण दीन याचा अर्थ की माझा भगवंताच्या ठिकाणी अजिबात अनुराग नाही,
अर्थात अनुराग असल्यानंतर अनुराग नाही असं वाटणं हे दैन्य असतं. आणि अशा दैन्याने युक्त होऊन आपण सर्वच महाराजांच्या चरित्राचं श्रवण करू. रामकृष्ण हरी. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. तुझ्या नामे करू दगड बोलता, देहू पंचक्रोशीचा एक एक. गाऊन पवाडे तुकोबा चरित्र, भोगू प्रेमानंद सकळीक. तुका दास मनी ठेवून आस, साक्षात दर्शन तुकोबाचे. तुकाराम तुकाराम.